सर्व प्रेक्षकांना सविनय जय भीम। मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाची मोठ्या प्रमाणामध्ये तयारी आपण सर्वत्र पाहतोय। शासन असेल, प्रशासन असेल, वेगवेगळ्या असताना पण मधील जी मंडळी असतील, ज्या संस्था संघटना असतील, त्या मोठ्या प्रमाणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महोत्सवाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतायत। मोठ्या प्रमाणामध्ये हा जयंती महोत्सव हा विचाराचा महोत्सव झाला पाहिजे, विचाराचा उत्सव झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकांनी एकत्रित येऊन ह्या महामानवाला वंदन करत असताना, अभिवादन करत असताना, स्मरण करत असताना त्यांच्या विचाराची कटिबद्धता, आपला समाज, आपला देश याबद्दलची आपली निष्ठा, प्रतिज्ञा, प्रतिबद्धता यावर उहापोह होणं, यावर उपाययोजना होणं, याचा आढावा घेणं हे सर्व क्रमप्राप्त आहे। मित्रांनो, संपूर्ण जगभर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नॉलेजसाठी ओळखले जातात। बाबासाहेब आंबेडकरांकडे एवढ्या पदव्या होत्या, एवढं उच्च शिक्षण त्यांच्याकडे होतं आणि शिक्षणाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांती केली। समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दबदबा निर्माण केला आणि त्यांचं कार्य हे सामाजिक कार्य, मानवतेचं कार्य, समाज परिवर्तनाचं, व्यवस्था परिवर्तनाचं त्यांचं कार्य आजही त्यापासून समाजाला तरणोपाय नाही। संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबांनी जे मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली, त्यावर आज समाजव्यवस्था ही पुढे पुढे जात आहे। समाज विकसित होत आहे, उन्नत होत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं सामाजिकरण, राष्ट्रीयकरण हे आता आपल्याला पाहायला मिळते। ह्या देशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भरपूर उपकार आहेत। हे देशाच्या प्रत्येक नागरिकांवर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं माणसाला माणूसपण दिलं, हक्क आणि अधिकार दिले, संघर्ष करण्याची ताकद दिली आणि म्हणून आज जगभरात पाहिलं प्रत्येक जण आपल्या हक्क आणि अधिकारासाठी जागृत आहे, संघर्ष करतो आहे आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या संविधानामुळं देशाची राष्ट्रपती एक महिला आहे। समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये महिला वर्ग अग्रेसर आहे आणि ही बाबासाहेब आंबेडकरांची किमया आहे। मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रात जा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे
अनुकरणीय आहे आणि संपूर्ण देशाला आज बाबासाहेबांची कीर्ती महंती याची प्रचिती ही मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. आज जगामध्ये युद्धाचं सावट आहे. जगभरातली अनेक राष्ट्र त्यांची प्रशासकीय व्यवस्था ही डळमळी झालेली आहे. परंतु आपला भारत देश हा भक्कमपणे सामर्थ्यवान होऊन आज वाटचाल करतोय, आपली प्रगती करतोय. अर्थव्यवस्थेमध्ये आपण पुढे गेलेलो आहोत आणि म्हणून महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मानवतेचं काम केलं, जे समानतेचं काम केलं, महान कार्य केलं, त्याची फलश्रुती म्हणून आज आपण व्यक्तिगत आयुष्य असेल, कौटुंबिक आयुष्य असेल, सामाजिक आयुष्य असेल, व्यावसायिक आयुष्य असेल, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये आज आपण आत्मविश्वासानं आगेकूच करत आहोत, प्रगती आणि विकास करत आहोत. शासन प्रशासन हे एकत्रितपणे समन्वयानं काम करून आज आपला देश प्रगती करतोय. म्हणून मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं भारतीय होते. ते म्हणायचे, मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि मी शेवटीही भारतीय आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जात धर्म पंथ याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण कुठल्या विचाराचे आहोत, आपण कुठल्या विचाराचे पाठीराखे आहोत, आपलं प्रार्थनास्थळ काय आहे, यापेक्षा आपण भारतीय आहोत आणि हीच आपली ओळख ही दृढ झाली पाहिजे. भारतीय संविधान हे तुमच्या आणि माझ्यासाठी सर्वोच्च आहे आणि हे महान संविधान आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आणि म्हणून आपण सर्वजण आज एकत्रितपणे बंधुभावानं, समन्वयानं, आपुलकीनं, स्नेह आणि प्रेम भावनेनं जीवन व्यतीत करतोय. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रती त्यांची जयंती साजरी करत असताना, सामाजिक उपक्रम राबवत असताना बाबासाहेबांचे विचार या नवीन पिढीला कसे आत्मसात होतील, बाबासाहेबांचा राष्ट्रवाद, मानवतावाद, त्यांचं समानतेचं कार्य, व्यवस्था परिवर्तनाचं कार्य हे पुढच्या पिढीला कसं कळेल, शालेय अभ्यासक्रमामधनं कसं कळेल, ह्या बाबतीत आपण सजग असलो पाहिजे. आणि आपण आपल्या आधुनिक भारताचे जे निर्माते आहेत बाबासाहेब, त्यांच्याप्रती आपली कर्तव्यनिष्ठता, त्याबद्दलची आपली प्रामाणिकता ही आपण सिद्ध केली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव हा जगातला सर्वात मोठा महोत्सव आहे. हा महोत्सव साजरा करत असताना सामाजिक भान आणि जाण हे ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. मी समस्त देशवासियांना ह्या जयंती महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ह्या शुभेच्छा देत असताना देशाबद्दलची,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची कटिबद्धता, त्यातली समर्पण हे आपण वारंवार स्वतःला त्या बाबतीत कटिबद्धता करून घेतली पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थानं हा जयंती महोत्सव साजरा केल्यासारखं होईल. आणि हा महोत्सव साजरा करत असताना, हा विचाराचा महोत्सव साजरा करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब अभ्यासले पाहिजे, त्यांचा जीवन संघर्ष अभ्यासला पाहिजे आणि त्यातून प्रेरणा घेऊन, मार्गदर्शन घेऊन पुढील पिढीवर आपण ते संस्कार करून आपण आपल्या जीवनाची आगेकूच केली पाहिजे. मी पुन्हा एकदा समस्त भारतवासियांना आधुनिक भारताचे निर्माते, महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.